इगतपुरीमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे आणि इगतपुरी म्हणजे पर्यटकांसाठी एक मोठं स्थळ आहे। पण सध्या स्थितीत रेड अलर्ट आणि ढगफुटी सदृश्य परिस्थितीनंतर संपूर्णपणे जी पर्यटन स्थळं आहेत ही इकडे नागरिकांसाठी बंदी करण्यात आली आहे। सध्या पोलिसांनी मोठा फौजफाटा सध्या या परिसरामध्ये तैनात केला आहे। पोलिसांकडून सर्व नागरिकांना विनंती केली जाते आणि कोणालाही या पर्यटन स्थळावरती सोडायला नाही सांगत आहेत। त्यामुळे पोलीस एकंदरीत सर्व चेकिंग करतायत, विचारपूस करतायत आणि पर्यटन स्थळावरती कोणालाही सोडत नाहीत। फक्त स्थानिक जे इकडे रहिवासी आहेत त्यांनाच सोडलं जाते। आपल्यासोबत सर्व पोलीस कर्मचारी आहेत, आपल्यासोबत पीआय सर आहेत। सर काय सांगाल, आज एकंदरीत रेड अलर्ट दिलाय आणि पर्यटन स्थळावरती तुम्ही कोणालाही सोडत नाहीत, नाकेबंदी मोठ्या प्रमाणावरती आहे। इगतपुरी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळं आहेत ते धबधबे, ट्रेकिंग किंवा धरण या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत। पण पुढील 48 तासासाठी ढगफुटी किंवा त्या सदृश्य अतिपर्जन्यमान हा इशारा दिलेला आहे आणि रेड अलर्ट आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी नाशिक सो यांनी आता या भागामध्ये प्रतिबंधित क्षेत्र डिक्लेअर केलेले आहेत। सर्व पर्यटन स्थळं जी आहेत म्हणजे त्रिंगळवाडी असेल, डॅम असतील, डॅम एरियाज आणि धबधबे या सर्व ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र डिक्लेअर केल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। जे ढगफुटी होणार आहे आणि जे पर्जन्यमान आहे तो भंडारदरा ते इगतपुरीचा पिंपरे सदो आणि भावली या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे। त्या कारणाने पर्यटकांना तिकडे जाण्यासाठी आम्ही अटकाव करत आहे। त्यासाठी नाकाबंदी लावलेली आहे जागोजागी आणि जे महत्त्वाचे ठिकाण आहे आणि धबधबे आहेत तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर मी नागरिकांना आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा प्रशासनाची जे नियम आहेत किंवा अटी लागू केलेल्या आहेत त्यांचं पालन करावं आणि कोणतीही मालमत्ता किंवा जीवित हानी होऊ नये या दृष्टीने खबरदारी घ्यावी। धन्यवाद। सर, कोणी हुल्लडबाजी करणारे असतात, काही जण गेले तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल? हो, आता सध्या आहे ना जो ॲक्ट लागू आहे तो आपदा अधिनियम 2005 त्यामध्ये आहेत ना आदेश निर्गमित केलेले आहेत। जर कुणी असं आढळलं की हुल्लडबाजी करतोय किंवा शक्यतो आम्ही जाऊच देत नाहीये पण तरीसुद्धा कुणी छुप्या रस्त्याने जात आहे आणि हुल्लडबाजी करताना आढळतंय तर त्यांच्यावरती यांना प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे। धन्यवाद सर। हे होते पीआय घनश्याम साहेब ज्यांनी सांगितलं आहे की जे हुल्लडबाजी करायला जे पर्यटन स्थळी जातील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येतील आणि त्याचसोबत आज एकंदरीत जे नियम सगळे लागू झाले आहेत त्याचं नागरिकांनी पालन करावं। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।